मित्रांनो, अमेरिका आणि इस्रायलने इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला अल खमेनीला नेमकं कसं मारलं? अमेरिकेची गुप्तचर संस्था सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी यांनी सुप्रीम लीडर आयातुल्ला खमेनीच्या सर्व हालचालींवरती बारीक लक्ष ठेवलं होतं. ते कुठे जातात, कुणाला भेटतात, काय करतात, त्यांचं रुटीन काय आहे, यावरती सगळा अभ्यास सीआयएने केला होता. सीआयए आणि इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद यांनी तेहरानच्या सीसीटीव्ही कॅमेरा आणि मोबाईलचं नेटवर्क हॅक केलं होतं. यामुळे खमेनीच्या हालचालीवरती आणि त्यांच्या सिक्युरिटीची सगळी माहिती सीआयएला भेटली होती. तसा तर इस्रायलने अटॅक हा रात्री प्लॅन केलेला होता, पण इथं परिस्थिती वेगळी होती. सीआयएला एक इंटेल भेटली की खमेनी त्यांच्या 40 ऑफिशियल सोबत एक मीटिंग करणार आहे आणि ही मीटिंग सुप्रीम लीडरच्या ऑफिसमध्ये होणार आहे. पण ही मीटिंग वरच्या ऑफिसमध्ये नाही, तर खाली एका बंकरमध्ये होणार होती. आणि हे बंकर एवढं खोल होतं की तिथे जाण्यासाठी 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत होता. त्यानंतर सीआयएने या ठिकाणाचे कोऑर्डिनेट्स इस्रायली मिलिटरीला पाठवले आणि 28 फेब्रुवारी 2026ला इस्रायलच्या फायटर जेट्सने या बिल्डिंगवरती 30 बॉम्ब हल्ले केले आणि या हल्ल्यामध्ये ही बिल्डिंग उद्ध्वस्त झाली आणि यामध्येच आयातुल्ला अल खमेनी याचा मृत्यू झाला.